मित्रांनो, जेव्हा एखाद्या जमीन मिळकतीचा खरेदी खत किंवा सदर मिळकत हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने कोणत्याही प्रकारचा जसे बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, मृत्यूपत्र किंवा हस्तांतरण पत्र आपण करत असतो, त्यानंतरची प्रक्रिया असते सातबारा उतार्यावर सदर मिळकत घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद करणे. आणि कोणत्याही प्रकारची सातबारा सदर नोंद घेण्यास जर कायदेशीर अडचण नसेल तर तलाठी लिहून घेणार व्यक्तीच्या नावे कच्चा फेरफार तयार करून तो फेरफार प्रमाणित करण्यासाठी मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठवतात आणि मंडळ अधिकारी तो फेरफार प्रमाणित करून सातबारा सदरी मिळकत घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाची नोंद घेत असतात. परंतु बऱ्याचदा मंडळ अधिकारी यांचे मार्फत तो फेरफार नामंजूर करण्यात येतो. अशा वेळी फेरफार नामंजूर होण्याची महत्वाची 5 कारणे असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच महत्वाची 5 कारणे पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी एक बोनस टिप देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर यापैकी पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे खरेदी खताच्या दस्तामध्ये शेतकरी असल्याबाबतचा पुरावा जोडलेला नसणे. मित्रांनो, जेव्हा खरेदी खताचा अथवा तत्सम हस्तांतरणाचा दस्त आपण नोंदणीकृत करत असतो तेव्हा त्या दस्तऐवजाला आपण काही महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक असते. त्यामध्ये लिहून घेणार व्यक्ती हा शेतकरी असणे जरुरी असते व तशा प्रकारचा तो शेतकरी असल्याचा पुरावा असणारा सातबारा उतारा सदर खरेदी खतास जोडणे अनिवार्य असते. जर अशा प्रकारचा शेतकरी असल्याचा पुरावा किंवा सातबारा उतारा जर सदर दस्तात जोडलेला नसेल तर फेरफार सदर लिहून घेणार यांनी शेतकरी असल्याबाबतचा पुरावा न जोडल्यामुळे सदरचा फेरफार हा नामंजूर करण्यात येत आहे असा शेरा लिहून तो फेरफार मंडळ अधिकारी यांच्याकडून नामंजूर करण्यात येतो. काही बाबतीत शेतकरी असल्याबाबतचा पुरावा खरेदी खतात जोडलेला असतो, परंतु तो मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत नसून अन्य भाषेत असतो. त्यामुळेही तलाठी शेतकरी असल्याचे दिसून येत नाही असे म्हणून फेरफार नामंजूर करतात. त्यामुळे तामिळ, तेलुगू, कन्नड अथवा इतर भाषेत जर शेतकरी पुरावा असेल, म्हणजेच तलाट्याला समजेल अशा प्रकारचा जर तो शेतकरी पुरावा नसेल तर तो ऑथोराइज ट्रान्सलेटर कडून आपण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून सदरच्या दस्ताचा भाग म्हणून दस्त नोंदणीकृत करत असताना जोडणे अनिवार्य आहे. म्हणजे केवळ शेतकरी पुरावा न जोडल्यामुळे तुमचा फेरफार रद्द किंवा नामंजूर होणार नाही. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे खरेदी खताच्या दस्तामध्ये चुकीचा किंवा विसंगत मजकूर असणे. मित्रांनो, जेव्हा खरेदी खताचा किंवा तत्सम हस्तांतरणाचा दस्त आपण नोंदणीकृत करत असतो तेव्हा दस्ताची नोंदणी करण्यापूर्वी आपण दस्तात जो काही मजकूर लिहिलेला असतो तो अचूक व बरोबर असावा. कारण हा मजकूर आपण दस्त नोंदणी करण्यापूर्वी चुकीचा असेल तर तो बरोबर करू शकतो, परंतु एकदा का आपला दस्त नोंदणीकृत करून स्कॅन झाला की त्यामध्ये तो चुकीचा असलेला मजकूर तसाच राहून जातो. मग असा दस्त तलाट्याकडे सातबारावर नाव लावणी कामी दिल्यानंतर तलाठी चुकीचा मजकूर असल्यामुळे आपला फेरफार नामंजूर करतात. अशा वेळी तलाठी आपल्याला सदरचा मजकूर बरोबर करून आणावयास सांगतात. तेव्हा सदरच्या दस्ताचा चूक दुरुस्तीचा दस्त आपण करणे गरजेचे असते. अशा केसमध्ये लिहून देणार व्यक्ती जर खरेदी खताचा दस्त झाल्यानंतर बाहेरगावी गेला किंवा विदेशात गेला तर अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून सदरच्या खरेदी दस्तात अजिबात चूक होऊ नये म्हणून अगोदरच योग्य ती काळजी घ्यायला हवी, नाहीतर आपले सातबारा सदरी मालक म्हणून नाव लागणार नाही. तिसरे महत्वाचे कारण म्हणजे एखाद्या हित संबंधित व्यक्तीने सदर नोंदीस हरकत घेणे. मित्रांनो, खरेदी दस्त झाल्यानंतर जेव्हा सातबारा नोंदीसाठी तलाठ्याकडे त्या दस्ताची प्रत आपण देत असतो तेव्हा आपण जी जमीन मिळकत खरेदी केली आहे त्या सातबारातील व्यक्ती किंवा अन्य हितसंबंधित व्यक्ती जेव्हा तुमची सातबारा सदरी नोंद होऊ नये म्हणून हरकत घेत असतो, अशा वेळी तलाठी फेरफार नोंदीस हरकत म्हणून शेरा मारून नोंद थांबवतात. मग जेव्हा ती हरकत रिमूव्ह करतो तेव्हा ती नोंद मंडळ अधिकारी प्रमाणित करत असतात. काही वेळेस हितसंबंधी नसणारा व्यक्ती सुद्धा हितसंबंधित असल्याचे भासवून नोंदीस हरकत घेतात व आपला फेरफार थांबवून सातबारा सदरी नोंद लागण्यास अडचण होते. त्यामुळे मित्रांनो, सदर खरेदी खताचा दस्तऐवज नोंदणीकृत करण्यापूर्वी तज्ञ वकिलांकडून सदर जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करून घेणे, तसेच दैनिक वर्तमानपत्रात पेपर नोटीस प्रसिद्ध करणे व वकिलांकडून सर्च व टायटल रिपोर्ट घेणे हे गरजेचे असते. म्हणजे अशा प्रकारची समस्या निर्माणच होणार नाही. त्यानंतर 4 नंबरचे महत्वाचे कारण म्हणजे सदर जमिनीबाबत कोर्टाने स्टे दिलेला असणे. खरेदी दस्त नोंदणीकृत केल्यानंतर तलाट्याकडे जेव्हा आपण सदर दस्ताची प्रत फेरफार कामी देत असतो
तेव्हा त्या जमिनीवर कोर्टाचा कोणत्याही कारणामुळे तात्पुरता किंवा कायम स्वरूपाचा जर मनाई हुकूम झाला असेल तर अशा केसमध्ये कोर्टाचा आदेश हा तलाठ्यांसाठी अग्रमी असल्यामुळे तलाठी फेरफार थांबवतात व सदर जमिनीवर विद्यमान अमुक कोर्टाचा मनाई हुकूम असल्यामुळे नोंदीस प्रमाणित करता येणार नाही असा शेरा मारून सदरचा फेरफार मंडळ अधिकाऱ्यांद्वारे नामंजूर करण्यात येतो। मग अशा वेळी तात्पुरती मनाई हुकूम असेल तर आपल्यावर वाट पाहण्याची वेळ येऊ शकते किंवा कोर्टामधून सदरचा मनाई हुकूम काढण्यासाठी आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागू शकते। म्हणून अगोदरच कागदपत्रांचे अवलोकन व तपासणी तज्ञ वकिलांकडून करून घेणे तसेच नोंदीस विनाविलंब दस्ताची प्रत देणे अनिवार्य असते आणि वेळेत सातबारा सदरी नाव मालक म्हणून नोंद करून घेणे महत्वाचे आहे। त्यानंतर पाचवे महत्वाचे कारण म्हणजे एखाद्या सहिस्सेदारास वाटप किंवा झालेला व्यवहार हा मान्य नसणे। मित्रांनो, बऱ्याचदा आपण जो जमिनीचा भाग खरेदी करत असतो त्यामध्ये इतरही सहिस्सेदार असतात। म्हणजे सातबारा उतार्यावर समजा 5 जणांच्या नावे सामायिक क्षेत्र 100 गुंठे एवढे आहे, त्यापैकी आपण एकाचे क्षेत्र 20 गुंठे असे क्षेत्र खरेदी घेत असाल तर बाकीचे 4 जणांना जर सदरचा झालेला व्यवहार मान्य नसेल किंवा त्यांच्या अगोदर अजून वाटप झालेले नसेल किंवा वाटप झालेले आहे परंतु ते वाटप त्यांना मान्य नसेल तर अशाही वेळी ते तलाट्यांकडे त्यांची हरकत दर्शवून तुमचा फेरफार थांबवून नोंदीस हरकत घेऊ शकतात। खरेदी खत नोंदणीकृत करतानाच आपण सदर दस्तामध्ये बाकीच्या सहिस्सेदारांना सहभागी करून घेणे व सदर दस्तात त्यांची कायम मान्यता घेणे हे गरजेचे असते। अन्यथा आपल्यावर फेरफार नामंजूर होऊन तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते। मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप सांगणार असे मी तुम्हाला सांगितले होते। ही बोनस टिप म्हणजे ही आहे की या सर्व त्रासांपासून तुम्हाला वाचण्यासाठी जमीन खरेदी करत असताना व्यवहार ठरल्यानंतर तुम्ही खरेदी करण्यापूर्वी तज्ञ वकिलांचा सल्ला घेणे, सदरच्या जमिनीच्या कागदपत्रांची व्यवस्थित त्यांच्याकडून तपासणी करून घेणे तसेच दैनिक वर्तमानपत्रामध्ये पेपर नोटीस देऊन सर्च व टायटल रिपोर्ट वकिलांकडून करून घेणे गरजेचे आहे। यासाठी तुमचा थोडा वेळ आणि पैसा जरी खर्च होत असला तरी भविष्यात होणाऱ्या त्रासांपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत एवढेच। भेटूयात पुढील व्हिडिओत अशाच एका नवीन कायदेविषयक माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।